परभणीच्या टाकळी कुंभकर्णामध्ये ठाकरे आघाडीवर असल्याचं चित्र आहे। पिंगळी सर्कलमध्ये शिवसेना आघाडीवर आहे। हळूहळू कल सुरुवातीस हाती येत आहेत। परभणीमध्ये टाकळी कुंभकर्णामध्ये ठाकरे गट हा सध्या आघाडीवर आहे। नक्कीच तर वरच्या बाजूला आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल वरच्या टॅलीच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत। भाजप धाराशिवमध्ये एका जागेवर सध्या आघाडीवर आहे। कोल्हापूरमध्ये महत्त्वाची बातमी, पंचायत समितीमध्ये 6 जागी सध्या काँग्रेस पुढे आहे। कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांनी जोर लावलेला होता। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये 3 जागी सध्या काँग्रेस आघाडीवर आहे। काँग्रेसला कोल्हापूर महापालिकेवर आपला महापौर बसवता आलेला नाही, मात्र जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेसनं जंग पछाडलेलं होतं। सतेज पाटलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं होतं आणि कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय पंचायत समितीमध्ये 6 जागी सध्या काँग्रेस पुढे आहे। आणि महापालिका निवडणुकांनंतर सुद्धा मोठा जोर काँग्रेसनं लावलेला होता, कारण अगदी निसटता विजय तिथे त्यांना मिळाला। काही जागांसाठी तेव्हा पालिकेची संधी हुकली, मात्र दुसरीकडे आंबेगावच्या पारगावात विवेक वळसे पाटील आघाडीवर आहेत। आंबेगावच्या पारगावातली ही महत्त्वाची अपडेट, विवेक वळसे पाटील आघाडीवर आहेत, कारण दिलीप वळसे पाटलांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे। प्रचंड जोर लावलेला होता प्रचारामध्ये। असं असताना आणि एकमेव आंबेगाव ही इथलं नगर परिषद आणि एकंदरीतच ही जिल्हा परिषद आहे, जिथे दोन्ही राष्ट्रवादी विविध म्हणजे वेगवेगळ्या लढत होत्या आणि त्याचमुळे खास करून आंबेगावकडे सगळ्यांचं लक्ष होतं। तर आंबेगावच्या पारगावामध्ये विवेक वळसे पाटील सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आपण पाहतोय। राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकत्र लढते। राष्ट्रवादीच्या घड्या या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली जाते, मात्र या ठिकाणी जसं ऋतुजाने सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी या वेगळ्या लढत होत्या। आंबेगावच्या पारगावमध्ये विवेक वळसे पाटील हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची क्षणाक्षणाची अपडेट, प्रत्येक आकडेवारी तुम्ही NDTV मराठीच्या स्क्रीनवर पाहू शकताय। या संपूर्ण निकालाची टॅली आपल्याला या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहतो जिल्हा परिषद गटामध्ये 3 जागी काँग्रेस सध्या आघाडीवर आहे, तर पंचायत समितीच्या 6 गणांमध्ये काँग्रेस सध्या पुढे असल्याचं चित्र आहे। कोल्हापुरातली ही महत्त्वाची अपडेट, एकीकडे जिल्हा परिषद गटामध्ये 3 जागी काँग्रेस सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहे आणि पंचायत समितीच्या 6 गणांमध्ये 6 जागी काँग्रेस सध्या पुढे असल्याचं चित्र आहे। कोल्हापुरात विविध पक्षांनी जरी जोर लावलेला असला तरी काँग्रेसनं विशेष करून परिश्रम घेतलेला होता, कठोर प्रयत्न केलेले होते, कारण महापालिकेमध्ये त्यांना जो पराभव सहन करावा लागला त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं प्रचंड जोर लावलेला होता। असं असलं तरी महायुतीचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे कोल्हापूरवर बाजी मारण्यात त्यांना यश येते का हे आपल्याला पाहायचं आहे। सिंधुदुर्गात टपाल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्गमधून महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सिंधुदुर्गामध्ये टपाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला टपाली मतं मोजली जातील, त्यानंतर EVM मशीनमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र सिंधुदुर्गातून ही महत्त्वाची अपडेट, टपाल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। अर्थात सिंधुदुर्गात टपाल मतमोजणी सुरू झालेली आहे। कोकणमधील 3 जिल्हा परिषदा म्हणजेच इथले 3 महत्त्वाचे विभाग म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इथे विशेष करून लक्ष असेल, कारण कोकणामध्ये आता हळूहळू महायुतीने आपलं वर्चस्व हे पसरवायला सुरुवात केलेली आहे। असं असताना इतर पक्ष त्यांना कसं आव्हान देतात, तोंड देतात हे चित्र आज स्पष्ट होईल। सिंधुदुर्गात टपाल मतमोजणी सुरू झालेली आहे। सुरुवातीचे कल काही क्षणात हाती येतील। परभणीच्या पेडगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। तर परभणीमधून ही महत्त्वाची अपडेट समोर येते। मावळमध्ये देखील अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। मावळमधून ही महत्त्वाची बातमी, तर तिकडे परभणीमध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मावळमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याची अपडेट समोर येते आहे। मावळमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे। सुरुवातीचं हे कल, ज्यामध्ये पोस्टल बॅलेट हे मतमोजणी प्रक्रियेमध्ये आघाडीवर असताना मावळमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली आहे। पुणे आणि आसपासचे जे सगळे परिसर आहेत, इथल्या जिल्हा परिषदा असतील आणि पंचायत समिती असतील, इथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं विशेष असं लक्ष होतं, कारण तो त्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याचमुळे यंदाही म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना बाजी मारता येते का, कारण तिथे मोठं आव्हान आहे शिवसेना आणि भाजपचं। नक्कीच तर एकूण झेडपींच्या जागा जर आपण पाहिल्या तर 731 या जागा आहेत। मावळमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। तिकडे कोकणामधून भरत गोगावले मंत्री यांची प्रतिक्रिया समोर आली। त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालासंदर्भात काय म्हटलं आपण पाहूया। 10 वाजतापासून मतमोजणी आहे। मला वाटतं 11 वाजता निकाल बाहेर येतील आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना असणार आहे, ते तुम्ही सांगू इच्छितो। महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये लढत असणार आहे। राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहेत, तुम्ही वेगळे आहात, त्यामध्ये कसं बलाबल असेल?
त्यामध्ये बलाबल आम्ही 1 नंबरला राहणार आहोत, तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे. कारण आज जर आम्ही तिन्ही आमदार आणि मधल्या काही सीट ह्या जर आपण पाहिल्यात तर आज सगळीकडचा रिपोर्ट आहे 1 नंबरला शिवसेना. जादू आकडा पार करण्यासाठी जर काय मदत लागली इतर पक्षांची तर कोणत्या पक्षाला प्राधान्य मिळेल? आमचे श्रेष्ठ आहेत ते निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. तर रायगडमधनं ही महत्वाची प्रतिक्रिया भरत गोगावले यांची आपण पाहत होतो. विजयाची त्यांनी इथे अपेक्षा व्यक्त केलेली आहे, विश्वास व्यक्त केलेला आहे. इथे भाजपचं त्यांना मोठं आव्हान होतं, म्हणजेच सुनील तटकरे आणि भरत गोगावले असा थेट सामना होता. त्यामुळे रायगडमध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला पाहायचंय. परभणीच्या टाकळीमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. परभणीच्या पेडगावमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, लातूरमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. महापालिकेवर काँग्रेसनं झेंडा फडकावल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अमित देशमुख यांनी जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असा दावा केलेला होता आणि त्या ठिकाणी काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. गडहिंग्लजमधून देखील महत्त्वाची अपडेट आहे. जनसुराज्याचे अनिरुद्ध रेडेकर हे सध्या पुढे असल्याचं चित्र आहे. कोल्हापुरातनं गडहिंग्लजमधनं महत्त्वाची अपडेट, जनसुराज्याचे अनिरुद्ध रेडेकर सध्या पुढे आहेत, आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये गडहिंग्लजमध्ये सध्या अनिरुद्ध रेडेकर पुढे असल्याचं आपण पाहतोय. ते जनसुराज्य पक्षाचे आहेत. इथे काही ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतली कोल्हापुरात. आणि दुसरीकडे आपण पाहतोय नूल जिल्हा परिषदेची सुद्धा महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतेय. नूलमध्ये अनिरुद्ध रेडेकर यांनी आघाडी घेतलेली आहे. नूल जिल्हा परिषद गटामधून त्यांनी आघाडी घेतली आहे. गडहिंग्लज जनसुराज्याचे अनिरुद्ध रेडेकर सध्या पुढे असल्याचं चित्र आपण पाहतोय. तर नूल जिल्हा परिषद गटातून अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. परभणीच्या टाकळीमध्ये शिवसेना सध्या पुढे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एक एक अपडेट आपल्या समोर येते. नूर जिल्हा परिषद गटामधून अनिरुद्ध रेडेकर हे सध्या आघाडीवर आहेत. तर उसगाव जिल्हा परिषद गटामधून भाजपचे नामदेव वाईंगडे हे सध्या पुढे आहेत. नूल जिल्हा परिषद गटामधून अनिरुद्ध रेडेकर यांनी आघाडी घेतलेली असताना दुसरीकडे महत्त्वाची अपडेट परभणीमधून आहे. जरीमध्ये भाजप आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये परभणीमध्ये भाजपसाठी काहीसं दिलासादायक चित्र. भाजपचे दिलीप हे सुद्धा आघाडीवर आहे. तर लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. अमित देशमुख यांनी विविध सभा घेतलेल्या होत्या आणि त्यांना मोठं आव्हान सुद्धा निलंगेकर यांनी उभं केलेलं होतं. असं असताना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आणि जोरदार प्रचार करत सगळ्या टीकांना उत्तर देत अमित देशमुख यांची प्रतिष्ठा इथे लातूरमध्ये पणाला लागली आहे. तर उसगाव जिल्हा परिषद गटामधून भाजपचे नामदेव वाईंगडे हे सध्या आघाडीवर आहेत. आष्टी जिल्हा परिषद गटाची मतमोजणीची पहिली फेरी आता पूर्ण झालेली आहे. अर्थात पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होऊन आता ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. गडहिंग्लजमधून आपण पाहतोय नूल जिल्हा परिषद गटामध्ये अनिरुद्ध रेडेकर हे सध्या पुढे. सोलापूरमध्ये करकममधून भाजपचे आदिनाथ देशमुख हे सध्या पुढे आहेत. राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख हे मात्र पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सोलापूर करकम मधून भाजपचे आदिनाथ देशमुख सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख मात्र पिछाडीवर गेलेले आहेत. सोलापुरात भाजपच्या नेत्यांनी त्यांची सगळी ताकद पणाला लावलेली होती. मोठमोठ्या सभा घेण्यात आलेल्या होत्या. आश्वासनं सुद्धा तितकीच देण्यात आलेली होती. अगदी आमदारांना जो निधी मिळतो तो आम्ही जिल्हा परिषदांना देऊ अशी आश्वासनं देण्यात आलेली होती. त्यामुळे इथे भाजपच्या नेत्यांना यश प्राप्त होतं का हे पाहायचं आहे. परभणीमध्ये भाजप एका जागी आघाडीवर आहे आणि त्या पाठोपाठ परभणीमध्ये सेना 3 जागी, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. तर परभणीमधून महत्त्वाची अपडेट आहे. परभणीमध्ये भाजप सध्या एका जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. लातूरमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे. लातूरमध्ये आपण पाहतोय अमित देशमुखांनी जोर लावलेला होता. तिकडे परभणीमध्ये भाजप एका जागेवर तर शिवसेना 3 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 731 पैकी 56 जागांचे कल आपल्याला हाती येत आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. आतापर्यंत भाजपच्या पारड्यामध्ये 22 जागांचे कल आलेले आहेत. लातूरमध्ये आपण पाहतोय काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. साहजिक आहे त्यांच्या पाठीशी एवढं मोठं यश आहे. महापालिका निवडणुकांचं, नगर परिषद निवडणुकांचं आणि त्या जोरावर आता झेडपीच्या निवडणुका सुद्धा लढवण्यात आलेल्या होत्या आणि इथे सुद्धा बाजी मारण्यात महायुती किंवा खास करून भाजपला कितपत यश येतं हे आपल्याला पाहायचं आहे. परभणीमध्ये भाजप एका जागेवर आता सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहे. परभणीमध्ये सेना 3 जागी, त्या पाठोपाठ काँग्रेसने सुद्धा काहीशी आघाडी घेतली आहे. पेड जिल्हा परिषद मतमोजणीमध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे. तर रत्नागिरी जिल्हा परिषद मतमोजणीमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पेण जिल्हा परिषद मतमोजणीमध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे. तर एक एक अपडेट आपल्या हाती येते. ऋतुजा, कोकणामधील चित्र तुला जास्ती माहिती आहे कारण तिथे नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र काहीच आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. अर्थातच 2 राणे बंधूंमध्ये मोठा लढा आपल्याला पाहायला मिळालेला होता. मात्र
हे राजकारण किंबहुना ही लढाई नारायण राणे यांनी कुठेतरी शांत केलेली होती आणि अगदी जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांनी युती घडवून आणली, हा संघर्ष टाळला। त्यामुळे आता कोकणामध्ये नेमकं काय चित्र आपण पाहतो आहोत। या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती, तर ठाकरेंची शिवसेना ही एकटी लढत असल्याचं चित्र कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अगदी खरं आहे सागर, जसं तू म्हणाला सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला का म्हटला जातो हे राणेंनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे आणि त्या जोरावर सध्या सुद्धा ते चित्र आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं। इकडे रत्नागिरीमध्ये सावंतांनी जोर लावलेला होता, त्यामुळे शिवसेना आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सांगोल्यामधनं एक महत्त्वाची अपडेट, महूद जिल्हा परिषद गटामधून शिवसेना इथे आघाडीवर आहे। सांगोल्याच्या महूद जिल्हा परिषद गटाची आणि शिवसेनेचे दादासाहेब लवटे यांच्या संदर्भातली ही अपडेट, जिथे ते सध्या आघाडीवर आहेत। नक्कीच, तर सांगोल्यामध्ये शिवाजी बापू पाटील, माफ करा, शहाजी बापू पाटलांनी या ठिकाणी जोर लावलेला होता। शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे तगडे नेते सांगोल्यामध्ये आपण पाहतोय आणि सांगोल्याच्या महूद जिल्हा परिषद गटामधून शिवसेना सध्या आघाडीवर आहे। शहाजी बापू पाटलांचे हे उमेदवार, तर तिकडे पेण जिल्हा परिषद मतमोजणीमध्ये आपण पाहतोय भाजप सध्या आघाडीवर आहे। पेण पंचायत समिती मतमोजणीमध्ये देखील भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याला माहिती आहे सागर, रायगडमध्ये भाजपच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतलेल्या होत्या। यामध्ये प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावरही महत्त्वाची जबाबदारी होती आणि इथे तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना जरी आपण सांगत असलो तरी सुरुवातीच्या कालामध्ये पेणमध्ये इथे भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर मंगळवेढ्याच्या दामाजीनगर गटातून भाजप सध्या आघाडीवर आहे। भाजपचे रमेश भांजे हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सांगोल्याच्या महूद जिल्हा परिषद गटामधून शिवसेना आघाडीवर आहे आणि शिवसेनेचे दादासाहेब लवटे हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे मंगळवेढ्याच्या मधून सुद्धा एक महत्त्वाची अपडेट, पेण जिल्हा परिषद मतमोजणीमध्ये भाजप सुरुवातीच्या कालांमध्ये आघाडीवर आहे। तर पेण पंचायत समिती मतमोजणीमध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये मतमोजणीमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। तर एकूणच टॅली जर आपण पाहिली तर 63 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरताना दिसतोय। शिवसेना सध्या 6 जागांवर आणि शिवसेना शिंदे गटाच्याही पुढे सध्या उद्धव ठाकरे गट आपल्याला पाहायला मिळतोय। तर NDTV मराठीच्या स्क्रीनवर वरच्या बाजूला प्रत्येक जिल्हा परिषदेची अपडेट आपण पाहू शकणार आहोत। तर उजव्या बाजूला आपण पाहतोय की कोल्हापूर, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा सर्वच पंचायत समिती निवडणुकांचे निकाल, कोणत्या पंचायत समितीवर कुणाचा झेंडा फडकणार हे देखील आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला पाहू शकणार आहोत। जसं तू सागर आकडेवारी सांगितलीस त्यानुसार ठाकरे गटासाठी ही निश्चितच अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल। त्याचं कारण असं, ग्रामीण भागामध्ये आमची ताकद आहे असं वारंवार ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातं। असं असताना हीच ती ताकद आजच्या या चित्रामधून स्पष्ट होणार आहे की ती मजबूत पकड ग्रामीण भागामध्ये ठाकरे गटाची आहे हे आजच्या निकालामधून स्पष्ट होईल। तर साताऱ्याच्या पाटखळ गटामध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। साताऱ्यामध्ये आंधळी गटामध्ये भाजप आघाडीवर आहे। तर साताऱ्यातून महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, आतापर्यंत कलामध्ये साताऱ्यात भाजपची जोरदार आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहे। साताऱ्याच्या आंधळी गटामध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे आणि साताऱ्यातली महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पाटखळ गटामध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। 2 राजे इथे एकत्रित प्रचारासाठी मैदानात उतरले आणि आपली ताकद पणाला लावली। दुसरीकडे सेनेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा साताऱ्यामध्ये तळ ठोकून बसलेले होते। असं असताना मात्र साताऱ्याच्या आंधळी गटामध्ये भाजपनं तुर्तास आघाडी घेतली आहे। तर साताऱ्याच्या पाटखळ गटामध्ये आपण पाहतोय भाजप सध्या आघाडीवर आहे। रत्नागिरीच्या मंडणगड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। परभणीमध्ये पिंगळी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे। तर परभणी त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय शिवसेना काही ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। परभणी पिंपळी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे आणि रत्नागिरीच्या मंडणगड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे काहीसं आता जर चित्र कोकणातलं पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। अर्थात हे अगदी सुरुवातीचे कल आहेत आणि बरंचसं चित्र स्पष्ट होण्यास कालावधी लागेल, मात्र आता तरी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कोकणात काटेकी टक्कर आपण पाहतोय। तर संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या कालामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संभाजीनगर महापालिकेवर देखील भाजपनं आपला झेंडा फडकवलाय। भाजपनं संभाजीनगरमध्ये आपला महापौर बसवलाय आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भाजपनं जोरदार आघाडी घेतली आहे। तिकडे आंबेगाव जिल्हा परिषदमध्ये विवेक वळसे पाटील 500 मतांनी पुढे आहेत। आंबेगावमधून आपण पाहतोय वळसे पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि आंबेगावमध्ये जिल्हा परिषदेमध्ये विवेक वळसे पाटील 500 मतांनी सध्या पुढे आहेत।
निश्चितच आंबेगाव जिल्हा परिषद मध्ये विवेक वळसे पाटील हे 500 मतांनी सध्या पुढे आहेत। इथे दोन्ही राष्ट्रवादी या वेगवेगळ्या निवडणूक लढवत होत्या आणि त्यामुळे अखंड पुण्यामध्ये एकीकडे राष्ट्रवादी एकत्र आलेली असताना आंबेगावकडे त्यामुळे विशेष लक्ष आहे। इथे दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढत आहेत, इतरही पक्षांचं आव्हान होतं। असं असताना दिलीप वळसे पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि आंबेगाव जिल्हा परिषदेमध्ये विवेक वळसे पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या काळात भाजप आघाडीवर आहे, साताऱ्याच्या आंधळी गटामध्ये भाजप आघाडीवर आहे, हे आत्ताचं चित्र। तर संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। साताऱ्याच्या आंधळी गटामध्ये देखील भाजप सध्या आघाडीवर आहे। तर सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सर्व जिल्हा परिषद गटांचे निकाल आपण पाहतो आहोत। संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या कालामध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। साताऱ्यामध्ये आंधळी गटात भाजप सध्या आघाडीवर आहे। संभाजीनगरचं चित्र विशेष आहे सागर, त्याचं कारण असं आहे इथे एकीकडे महायुतीची आपण म्हणूयात सत्ता आहे, भाजपनं मोठं यश मिळवलेलं असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई, कारण अंबादास दानवे यांनी सुद्धा मोठा जोर लावलेला होता आणि ठाकरे गटाला आपलं अस्तित्व राखण्यासाठी संभाजीनगरमध्ये इथे यश प्राप्त करणं अत्यंत गरजेचं असेल। नक्कीच। तर आंबेगाव जिल्हा परिषदेमध्ये विवेक वळसे पाटील यांनी 500 मतांची आघाडी घेतलेली आहे। आपण पाहतोय आंबेगावमध्ये वळसे पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि इथं विवेक वळसे पाटलांनी 500 मतांची आघाडी घेतलेली आहे। तर अनेक जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांचे नातेवाईक अर्थात त्यामध्ये मुलगा असेल, मुलगी असेल, त्याचबरोबर सून, त्याचबरोबर पती पत्नी हे देखील आपल्याला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेले होते। राम सातपुते यांच्या पत्नी देखील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। अशा प्रकारे अनेक नेत्यांचे अनेक नातेवाईक सध्या जिल्हा परिषदेमध्ये आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिकडे आंबेगावमध्ये जिल्हा परिषदमध्ये विवेक वळसे पाटील 500 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। घराणेशाहीचा मुद्दा कोणत्याच निवडणुकीमध्ये मागे पडलेला नव्हता आणि आताच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा तेच सागर चित्र आपल्याला पाहायला मिळालं। विशेष करून यामध्ये सातारा जिल्हा आघाडीवर आहे। सातारामध्ये सर्वाधिक नातेवाईकांना म्हणजे नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आलेली होती। तिकडे परभणीमधून एक महत्त्वाची अपडेट आहे, दैठणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे, तर जाब जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। परभणीतली महत्त्वाची अपडेट, दैठणा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे आणि आणखी एका जाब जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट तुर्तास आघाडीवर आहे। तर सोलापूरमध्ये आपण पाहतो राष्ट्रवादीनं खातं उघडलंय। अत्यंत महत्त्वाची अपडेट, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीनं खाते उघडलेलं आहे। भोसरे गटामध्ये अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत। पहिला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापुरातून राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। पंचायत समिती गणामध्ये छायदेव कारंडे हे विजयी झालेले आहेत। सोलापूरमधून पहिला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने आलेला आहे। राष्ट्रवादीनं खातं उघडलंय आणि खानापूर करंजे जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेचे सई शिंदे या सध्या पुढे आहेत। खानापूरमध्ये करंजे जिल्हा परिषद शिवसेनेच्या सई शिंदे या पुढे आहेत, त्यांनी आघाडी घेतली आहे। खानापूरमधली महत्त्वाची अपडेट, जिथे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या सई शिंदे यांनी आघाडी घेतली आहे। खानापूर करंजे जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या सई शिंदे या सध्या पुढे आहेत। खानापूर करंजेमधील ही महत्त्वाची अपडेट। तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलंय, तर तिकडे खानापूर करंजे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या सई शिंदे या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। परभणी शिंगणापूर जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। परभणीमध्ये आपल्याला काहीसं संमिश्र असं वातावरण पाहायला मिळतं। काही जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडी घेते, ठाकरे गटानं सुद्धा सुरुवातीच्या कालांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि भाजप सुद्धा पुढे असल्याचं चित्र आपण पाहतोय। खानापूरमध्ये शिवसेनेच्या सई शिंदे सध्या पुढे आहेत आणि त्या पाठोपाठ संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचा पुतण्या हा आघाडीवर आहे। तर संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय शिवराज भुमरे यांनी पाचोड गटामधून आघाडी घेतलेली आहे। संदीपान भुमरे यांचे पुतणे असलेले संदीपान भुमरे यांचे पुतणे यांनी सध्या आघाडीवर घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शिवराज भुमरे यांनी पाचोड गटामधून आघाडी घेतलेली आहे। जसं काही वेळापूर्वीच मी सांगितलं की अनेक नेत्यांचे अनेक नातेवाईक जिल्हा परिषदेमध्ये आपलं नशीब आजमावतात। महाडमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। महाडमध्ये आपण पाहतोय जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर महाडमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे आणि गोगावले गटासाठी हा काहीसा दिलासादायक आपल्याला निकाल म्हणता येईल किंवा सुरुवातीचे कल म्हणता येतील। महाडमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे, अर्थात इथे मोठं आव्हान आहे तटकरेंचं। राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी जोरदार प्रचार केलेला होता आणि त्याच्या समोर जे होते ते म्हणजे गोगावले। हे दोन मोठे पक्ष तिथे असताना भाजपनं सुद्धा तितकीच ताकद पणाला लावली। प्रवीण दरेकर यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। महाडमध्ये मात्र जिल्हा परिषद गटामध्ये सध्या शिवसेनेनं आघाडी घेतली आहे। सांगलीमध्ये
2 जागे शिवसेना पुढे आहे. सांगली अनापूर जिल्हा परिषद गटामध्ये 2 जागांवर शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. तर सांगलीमध्ये आपण पाहतो अनापूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना सध्या पुढे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अक्कलकोटमध्ये कल्याण शेट्टींच्या पत्नी या सध्या आघाडीवर आहेत. तर अक्कलकोटमध्ये आमदारांच्या पत्नी या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. चपळगाव गटामधून शांभवी कल्याण शेट्टी या सध्या पुढे आहेत. तर संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय संदीपान भुमरेंचा पुतण्या शिवराज भुमरे हे सध्या आघाडीवर आहेत. शिवराज भुमरे यांनी आघाडी घेतलेली आहे. तर कल्याणमध्ये सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर चपळगावमध्ये आपण पाहतोय शांभवी कल्याण शेट्टी यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचा पुतण्या सध्या आघाडीवर आहे. तर शिवराज भुमरे यांनी आघाडी घेतली पाचोड गटामधून. दुसरीकडे सांगली अनापूर जिल्हा परिषद गटामध्ये 2 जागांवर शिवसेना सध्या पुढे आहे. खानापूर पंचायत समितीमध्ये 4 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे आणि त्या पाठोपाठ सांगलीमध्ये 2 जागांवर सेनेनं सध्या आघाडी घेतलेली आहे. अनापूर जिल्हा परिषद गटाचा यामध्ये समावेश आहे. खानापूर पंचायत समितीमध्ये 4 जागी शिवसेना आघाडीवर आहे. तर सांगलीमध्ये आपण पाहतो अनापूर जिल्हा परिषदेमध्ये आपण 2 जागी शिवसेना पुढे असल्याचं चित्र आहे. खानापूर पंचायत समितीमध्ये 4 जागांवर शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. सांगलीच्या अनापूर जिल्हा परिषद गटामध्ये 2 जागी शिवसेना आपल्याला पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर प्रत्येक अपडेट आपण पाहतो आहोत. सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादीनं आपला झेंडा सोलापूर जिल्ह्यात मध्ये फडकावलेला आहे. सोलापूरमध्ये पहिला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने आलेला आहे. तर एकूणच चित्र जर आपल्याला पाहायचं झालं तर भाजप पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे. त्यानंतर दुसऱ्या जागी राष्ट्रवादी आपल्याला पाहायला मिळते आहे. रत्नागिरीच्या पावसमधून शिवसेनेचे महेंद्र मांडवकर 300 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे महेंद्र मांडवकर यांनी पावस जिल्हा परिषद गटामधून 300 मतांची आघाडी घेतलेली आहे. रत्नागिरीमध्ये महत्त्वाची अपडेट. शिवसेनेचे महेंद्र मांडवकर हे 300 मतांनी सध्या पुढे आहेत. पावस जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे. रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंनी आपली ताकद पणाला लावलेली होती. त्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली होती आणि त्यामुळे जोरदार प्रचार शिवसेनेनं केलेला होता. रत्नागिरीमध्ये इतर कोणत्या मोठ्या नेत्यांची सभा झालेली नव्हती. एकमेव एकनाथ शिंदे यांनी इथे सभा घेतलेल्या होत्या. त्याचा कुठेतरी परिणाम पाहायला मिळतो. नक्कीच. तर रत्नागिरीच्या पावस जिल्हा परिषद गटामधून शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेचे महेंद्र मांडवकर 300 मतांनी आघाडीवर आहे. ज्याप्रमाणे ऋतुजा तू सांगितलंस की कोणत्याही बड्या नेत्यांच्या सभा झालेल्या नव्हत्या. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण 22 सभा त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर रद्द केलेल्या होत्या. एकटे एकनाथ शिंदे होते ज्यांनी काही प्रमाणामध्ये प्रचार सभा घेतल्या आणि त्याचाच परिणाम कुठेतरी या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संभाजीनगरमधून महत्त्वाची अपडेट आहे. राष्ट्रवादीचे विनोद तांबे हे सध्या आघाडीवर आहेत. तर संभाजीनगरमध्ये ढोरकीन गटामध्ये संजय वाघचोरे यांच्या पत्नी आघाडीवर आहेत. ढोरकीन गटामध्ये संजय वाघचोरे यांच्या पत्नी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि संभाजीनगर विहा मांडवामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. आणि सध्या संभाजीनगरमधली एकंदरीत ही परिस्थिती. सांगलीमध्ये भाजपच्या हर्षदा महाडिक पुढे आहेत. एल्लूर जिल्हा परिषद गट आहे सांगलीतला, जिथे भाजपच्या हर्षदा महाडिक यांनी आघाडी घेतली आहे. तर सांगलीच्या एल्लूरमध्ये आपण पाहतोय जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या हर्षदा महाडिक या सध्या पुढे असल्याचं चित्र आहे. एक एक अपडेट आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. सांगलीमध्ये आपण पाहतोय एल्लूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या हर्षदा महाडिक या सध्या आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीनं सोलापूरमध्ये आपला झेंडा फडकावलाय. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजय झालेला आहे. सिंधुदुर्गात टपाली मतमोजणीमध्ये महायुती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कणकवली, देवगड, कुडाळ, सावंतवाडीमध्ये महायुती सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे राणेंनी जी रणनीती आखलेली होती त्याचा कुठेतरी इथं विजय होताना दिसतोय. सिंधुदुर्गामध्ये टपाली मतमोजणीमध्ये आपण पाहतोय महायुती आघाडीवर आहे. तर तळ कोकणातली महत्त्वाची अपडेट इथे सिंधुदुर्गात टपाली मतमोजणीमध्ये महायुती सध्या आघाडीवर आहे आणि यामध्ये कणकवली, देवगड, कुडाळ, सावंतवाडीमध्ये युती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. राणेंनी जो विजयाचा पॅटर्न महानगरपालिका निवडणुकीमध्ये राबवलेला होता त्याच जोरावर ते पुढे गेले आणि तिथे सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांना यश मिळतंय. पुण्यात महत्त्वाची अपडेट. टाकळे हाजी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप इथे आघाडीवर आहे. टाकळे हाजी जिल्हा परिषद गटामधनं राजेंद्र गावडे यांनी आघाडी घेतली. ते सध्या पुढे आहेत. उत्तर पुण्यामध्ये अजित पवार गटाचे 6 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. टाकळे हाजी जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहतोय काँग्रेस पुढे. लातूरच्या पानगाव गणामध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर आहे. लातूरमध्ये पंचायत समिती निवडणुकीचा हा निकाल किंबहुना कल आपण पाहतोय. श्रीदेवी गालफाडे या सध्या आघाडीवर आहेत. सिंधुदुर्गामध्ये टपाली मतमोजणीमध्ये महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कणकवली, देवगड, कुडाळ, सावंतवाडीमध्ये महायुती सध्या आघाडीवर आहे. राणेंनी दोन्ही पुत्रांची युती घडवून आणलेली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीला देखील त्यांनी सहभागी करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीचा हा
यशस्वी वाटचाल, विजयी वाटचाल आपल्याला सिंधुदुर्गामध्ये पाहायला मिळते. निश्चित. आणि कोकणाला यापूर्वी सेनेचा बालेकिल्ला मानलं जायचं, मात्र त्यानंतर सेनेची 2 शकलं झाली आणि हे आव्हान अधिक वाढलं. आता तुर्तास रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची आघाडी आहे, त्यांचं तिथे वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. मात्र सिंधुदुर्गात तळ कोकणामध्ये आपण पाहतोय राणेंनी आपला बालेकिल्ला हा कायम ठेवलाय. सांगलीमधनं महत्वाची अपडेट येते. पेड पंचायत समितीमधून राष्ट्रवादीनं आघाडी घेतली आहे. सांगलीच्या पेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. पेड पंचायत समितीमधून प्रमोद शेंडगे सध्या पुढे आहेत. तर म्हसाळा पंचायत समितीमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार सध्या पुढे आहे. म्हसाळा पंचायत समितीमध्ये लहू म्हात्रे हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतो आहेत. सांगलीच्या पेड पंचायत समितीमधून राष्ट्रवादीची आघाडी, आष्टीगणामधून अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहेत. आष्टीगणातून अमित व्यवहारे यांनी विजय मिळवलाय. अमित व्यवहारेंना 6219 मतं मिळालेली आहेत आणि त्यांनी विजय संपादन केलाय. साताऱ्यामध्ये सुरुवातीच्या कालामध्ये भाजप आघाडीवर आहे. दोन्ही राजे या ठिकाणी जोरदार प्रचार करताना पाहायला मिळालेले होते. भाजप 5 जागे आघाडीवर आहे, तर सेनेच्या वाट्याला एका जागेवर आघाडी आपल्याला पाहायला मिळते. आष्टीगणामधून अमित व्यवहारे हे विजयी झाले. तर अमित व्यवहारे यांना आतापर्यंत 6219 मतं मिळालेली आहेत. त्यांनी आघाडी घेतली. साताऱ्यामध्ये सुरुवातीच्या कालामध्ये भाजप आघाडीवर आहे. इथे शिवसेनेनं त्यांना तगडं आव्हान दिलेलं होतं, मात्र सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपच्या बाजूनं काहीसं सकारात्मक वातावरण. आष्टीगणामधून अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहेत. एकूण त्यांना मतं मिळालेली आहेत 6219. आणि साताऱ्यामधलं हे चित्र जिथे सध्या सुरुवातीच्या काळात भाजप आघाडीवर आहे. तर रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय जिल्हा परिषदेचे 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय भोपळ जिल्हा परिषद गटामधून उदय बने हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर धाराशिव पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे. धाराशिवमधून ठाकरे गटाला मोठं यश. ठाकरे गटाचे अमर समुद्रे हे 519 मतांनी विजयी झालेले आहेत. रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय जिल्हा परिषदेमध्ये 2 अपक्ष उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. धाराशिवमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलेलं आहे. ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे. रत्नागिरीमधली ही महत्वाची अपडेट. आणि त्याआधी धाराशिव पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे. साताऱ्यामध्ये पंचायत समितीत भाजप 10 जागी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. शिवसेना 3 जागी, एनसीपी 4 जागी आघाडीवर आहे. आणि पलूस कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये ऋतिकेश लाड हे सध्या आघाडीवर आहेत. तर पलूस कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये ऋतिकेश लाड हे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. साताऱ्यामध्ये पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय. सोलापूरमध्ये शिवसेनेनं देखील खातं उघडलेलं आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेनेनं खातं उघडलंय. महूद गटामधून दादासाहेब लवटे हे विजयी झालेले आहेत. शिवसेनेनं सोलापूरमध्ये खातं उघडलंय. बोरामणी गटामधून भाजप सध्या आघाडीवर आहे. सोलापूरमध्ये बोरामणी गटामधून भाजप आघाडीवर आहे. भाजपचे नेताजी खंडागळे हे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी खातं उघडलेलं आहे. सिंधुदुर्गातून महत्त्वाची अपडेट आहे. भाजपचे राजाराम जाधव यांचा विजय झालेला आहे. भाजपचे राजाराम जाधव यांनी विजय मिळवलाय. नागोठणेमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे. परभणी जिंतूरमध्ये 3 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ सिंधुदुर्ग, कणकवली, तरळे पंचायत समितीमध्ये भाजप विजयी झाली आहे. तळ कोकणामध्ये एका जिल्हा परिषद गटामध्ये इथे भाजपने विजय प्राप्त केलाय. राजाराम जाधव यांचा विजय झालाय. तिकडे नागोठणे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे आणि भरत गोगावले यांचा इथे मोठा प्रचार होता. परभणी जिंतूरमध्ये 3 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर आहे आणि कणकवली, तरळे पंचायत समितीमध्ये भाजप विजयी झाली आहे. तर भाजपचे राजाराम जाधव यांनी विजय मिळवलेला आहे. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. ऋतुजा वरची टॅली जर आपण पाहिली तर या ठिकाणी भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरताना दिसतोय. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी सध्या 2ऱ्या क्रमांकावर आहे. एकंदरीत चित्र आपण पाहिलं तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं किती वर्चस्व होतं, किती उमेदवार कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्रिय होते, हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण भाजपनंतर 2ऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट. त्यामुळे कागलच्या सेनापती कापशी गटामध्ये शशिकला खोत या सध्या आघाडीवर आहेत. करमाळ्यामधील पांडे गटामधून भाजप मात्र पिछाडीवर गेलेले आहे. सिल्लोडमध्ये सेनेचे उमेदवार हे विजयी झालेत. सिल्लोडमध्ये सेनेचा विजयी उमेदवार आलेला आहे. इथे शिवसेनेला चांगलं यश मिळालं. सिल्लोडमध्ये सेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. अलिबाग, शहापूर जिल्हा परिषद गटामधून अमित नाईक हे सध्या आघाडीवर आहेत.
तर लातूरच्या खंडाळे पंचायत समिती गणामध्ये भाजपाचा विजय झालेला आहे। भाजपानं लातूरमध्ये आपला झेंडा फडकावलेला आहे। भाजपच्या सुरेखा केंद्रे यांचा विजय झालेला आहे। लातूरमध्ये देखील आपण पाहतोय लातूरच्या खंडाळे पंचायत समिती गणामध्ये भाजपनं आपला विजय मिळवलेला आहे। भाजपच्या उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवला। अलिबागच्या शहापूर जिल्हा परिषद गटामध्ये अमित नाईक हे सध्या आघाडीवर आहेत। लातूरच्या खंडाळे पंचायत समितीमध्ये भाजपनं विजय संपादन केलेला आहे। भाजपच्या सुरेखा केंद्रे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये विजय मिळवला आहे। तर लातूरच्या खंडाळे पंचायत समितीमधनं अपडेट येत असताना मात्र सातारा शिवथर गणामधून राजेश पवार हे विजयी झालेत। शिवथर गणामध्ये राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। इथे शिवथर गणामध्ये भाजपला मोठा मात्र धक्का सहन करावा लागतोय, कारण शिवथर गणामध्ये राष्ट्रवादीनं आघाडी घेत इथे विजय मिळवला आणि त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का। साताऱ्याच्या शिवथर गणामधून राजेश पवार हे विजयी झालेले आहेत। शिवथर गणामध्ये राष्ट्रवादी विजयी झालेले आहे। भाजपसाठी दोन्ही राजे हे प्रचारासाठी एकत्र आलेले असताना दुसरीकडे सेनेच्या शंभूराज देसाई यांनी सुद्धा मोठा प्रचार केलेला असताना मात्र इथे राष्ट्रवादी विजय त्यांनी प्राप्त केलाय। तर साताऱ्यामध्ये आपण पाहतोय, त्याचबरोबर परभणीमधून महत्त्वाची अपडेट आहे। टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट सध्या पुढे आहे। तर संभाजीनगरमध्ये अजिंठा गटामध्ये शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे। संभाजीनगरमधून शिवसेनेचा विजय, शिवसेनेच्या आयशा बेगम यांनी विजय मिळवलेला आहे। संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं आपला पहिला विजय संपादन केलाय। तर परभणी टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। अजिंठा गटामध्ये मात्र शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे। सध्या इथे महायुतीमधील दोन महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी ठाकरे गटाने सुद्धा तितकीच आघाडी घेतली आहे। परभणीच्या टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट पुढे असताना संभाजीनगर अजिंठा गटामध्ये शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे। तर आष्टीमधून एक महत्त्वाची अपडेट आहे। आष्टी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। आष्टीमधून आपण पाहतोय विजयराज डोंगरे यांनी आघाडी घेतलेली आहे। विजयराज डोंगरे आष्टी गटामधून सध्या आघाडीवर आहे। तर सांगोला पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत। शहाजी बापू पाटलांचा करिश्मा, सोनाली पाटील, बाळासाहेब बंडगर हे विजयी झालेले आहेत। तर सांगोल्यामधून महत्त्वाची अपडेट, त्याचबरोबर आष्टी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। तर विजयराज डोंगरे हे आष्टी गटामधून आघाडीवर आहेत, ही अपडेट आहे। तर रायगडमध्ये चौक जिल्हा परिषद मध्ये वैशाली खैर 1000 मतांनी पुढे आहेत आणि सांगली जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पेड गडामधून प्रमोद शेंडगे हे विजयी झालेत। तर सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे। सांगलीमधून महत्त्वाची अपडेट सांगलीच्या रायगडमध्ये आपण पाहतोय। रायगड चौक जिल्हा परिषद गटामध्ये वैशाली खैर 1000 मतांनी सध्या पुढे आहेत। सांगली जिल्ह्यातील पहिला निकाल देखील हाती आलेला आहे। हा निकाल काय आहे तो आपण पाहतो आहोत। पेड पंचायत समिती गणामधून प्रमोद शेंडगे हे सध्या विजयी झालेले आहेत। सांगलीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। सांगलीमध्ये इथे चांगलं यश आलेलं आहे। तिकडे रायगडमध्ये वैशाली खैर 1000 मतांनी पुढे आहेत आणि सांगलीमधला पहिला निकाल हाती आला। त्यामध्ये आष्टी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी आघाडीवर आहे आणि सोबतच लातूरच्या निलंग्यामध्ये सर्व गटात काँग्रेस आघाडीवर आहे। अमित देशमुख यांनी इथे प्रचंड मेहनत घेतली आणि कोल्हापूरचा पहिला निकाल सुद्धा हाती येतोय। इथे घुडकी गटामधून काँग्रेसच्या शुभांगी कुंभार यांचा विजय झालाय। तर नवे पारगाव गणामधून काँग्रेसचे भारत पाटील हे विजयी झालेले आहेत। नवे पारगाव पंचायत समिती गणामधून तिकडे लातूरच्या निलंग्यामध्ये सर्वच गटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांना अमित देशमुखांनी मोठा झटका दिला असंच म्हणावं लागेल। कोल्हापूरचा पहिला निकाल देखील आपल्या हाती आलेला आहे। घुडकी गटामधून काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत। तर सर्वाधिक जे मतदान झालेलं होतं त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे आणि त्याच मतदानाचा इथे कितपत फायदा कुठल्या पक्षाला होतो हे आपल्याला पाहायचं। तर लातूरमध्ये जे अपडेट हाती येते मात्र त्यापूर्वी कोल्हापूरचा पहिला निकाल हाती आलेला आहे, तो म्हणजे घुडकी गटामधून काँग्रेसच्या शुभांगी यांचा विजय झालाय। रत्नागिरीमध्ये अपक्ष उमेदवार चौथ्या फेरी सुद्धा पुढे आहेत। एक वेगळं चित्र कोकणामध्ये। रत्नागिरीमध्ये अपक्ष उमेदवार अनेक या निवडणुकीमध्ये नाराजांची संख्या तितकीच मोठी होती आणि त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि अनेक अपक्ष उमेदवार हे सध्या रत्नागिरीमध्ये अजूनही चौथ्या फेरी अंती पुढे असल्याचं चित्र आपण पाहतोय। तर रत्नागिरीमध्ये अपक्ष उमेदवार चौथ्या फेरीत देखील पुढे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तिकडे म्हसाळा पांढरे पंचायत समितीमध्ये आपण पाहतोय, त्याचबरोबर घुडकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे। काँग्रेसनं या ठिकाणी विजय मिळवला। काँग्रेसच्या संगीता पाटील या विजयी झालेल्या आहेत। घुडकी गटामधून आपण पाहतोय काँग्रेसच्या
संगीता पाटील यांनी विजय मिळवला आहे। बबनराव लोणीकर यांची कन्या आघाडीवर आहे। संभाजीनगरच्या हतनूर गटामध्ये पंचायत गटामधून भाजप आघाडीवर आहे। घुणकी पंचायत समितीमध्ये एकीकडे काँग्रेसचा विजय झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या संगीता पाटील या विजयी झाल्यात। तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय, बबनराव लोणीकरांचे आमदार बबनराव लोणीकर यांची कन्या सध्या आघाडीवर आहे। संभाजीनगरच्या हतनूर गटामधून भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। हतनूरमध्ये आपण पाहतोय, त्याचबरोबर घुणकी पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे। घुणकीमधून काँग्रेसचा हा विजय आहे। काँग्रेसच्या संगीता पाटील यांनी घुणकी पंचायत समिती गणामधून विजय संपादन केला। तर बबनराव लोणीकर यांची कन्या सध्या आघाडीवर आहे आणि दुसरीकडे संभाजीनगरच्या हतनूर गटामध्ये भाजप आघाडीवर आहे। सांगलीमधून महत्त्वाची अपडेट, खरगुंडी जिल्हा परिषद गटामधून जयदीप भोसले हे विजयी झाले। जयदीप भोसले शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि इथे त्यांचा विजय झाला। साताऱ्याच्या पाटखळ गणामधून भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत आणि पाटखळ गणामधून राहुल शिंदे यांचा विजय झालाय। नक्कीच, तर सांगलीच्या खरगुंडी जिल्हा परिषद गटामधून जयदीप भोसले हे विजयी झालेले आहेत। सांगलीमधून महत्त्वाची अपडेट आहे, जयदीप भोसले शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे। तर सातारा पाटखळ गणामधून आपण पाहतोय भाजप उमेदवार यांनी विजय संपादन केला। पाटखळ गणामधून राहुल शिंदे यांचा इथे विजय झालेला आहे। त्या पाठोपाठ सांगलीच्या खरगुंडी जिल्हा परिषद गटामधून जयदीप भोसले हे विजयी झालेले आहेत। जयदीप भोसले शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांनी इथे विजय मिळवलाय। नक्कीच, तर सातारा पाटखळ गणामधून भाजप उमेदवार विजय झालेला आहे आणि आपण पाहतोय की पाटखळ गणामधून राहुल शिंदे यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे। सोलापूर कासेगाव पंचायत समिती गणामध्ये भाजप विजयी झाली आहे। भाजपचे विजय राठोड हे विजयी झालेले आहेत। सोलापुरातली ही महत्त्वाची अपडेट। तर मानेगाव गटामध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या आघाडीवर आहे। भाजप उमेदवार पृथ्वीराज सावंत हे सध्या आघाडीवर आहेत आणि महत्त्वाची अपडेट, सोलापुरात कासेगाव पंचायत समिती गणामध्ये सध्या भाजप विजयी झाल्याचं चित्र आहे। भाजपचे विजय राठोड हे सध्या विजयी झालेले आहेत आणि त्या पाठोपाठ मानेगाव गटामध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या सध्या आघाडीवर आहे। भाजप उमेदवार पृथ्वीराज सावंत हे सध्या आघाडीवर आहेत। साताऱ्यामधनं कुकुडवाड जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आणि कोकणात रत्नागिरी जिल्हा परिषद पैकी 10 जागांपैकी 8 जागी सेना पुढे आहे। तर सिंधुदुर्गामध्ये भाजपनं सुरुवातीलाच बाजी मारल्याचं चित्र आहे। तरळे पंचायत समितीमध्ये भाजपचे राजेश जाधव यांनी या ठिकाणी विजय मिळवला। तर आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, कोल्हापूरच्या नूल जिल्हा परिषद गटामध्ये जनसुराज्यनं विजय मिळवलेला आहे। कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये देखील जनसुराज्य सत्तेत सहभागी झालेला आहे आणि जनसुराज्याचे अनिरुद्ध रेडेकर यांनी विजय मिळवलेला आहे। नूल जिल्हा परिषद गटामध्ये जनसुराज्याचा हा पहिला विजय म्हणावा लागेल। निश्चित जनसुराज्याचे अनिरुद्ध रेडेकर हे विजयी झालेले आहेत। सुरुवातीच्या कलांमध्येच त्यांनी आघाडी घेतलेली होती। कोल्हापूरच्या नूल जिल्हा परिषद गटामधून त्यांचा विजय झालेला आहे। जनसुराज्याचे उमेदवार असलेले अनिरुद्ध रेडेकर हे इथे विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधली महत्त्वाची अपडेट, जिथे नूल जिल्हा परिषद गटामधून जनसुराज्याचा पहिला उमेदवार हा विजयी झाला। तर जनसुराज्यानं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। कोल्हापूरच्या नूल जिल्हा परिषद गटामध्ये जनसुराज्याचा मोठा विजय अनिरुद्ध रेडेकर यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। तर महत्त्वाची अपडेट साताऱ्यामधून आहे, कुकुडवाड जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी सध्या पुढे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदच्या 10 जागांपैकी 8 जागी शिवसेना सध्या पुढे आहे। सिंधुदुर्गात भाजपनं सुरुवातीलाच बाजी मारलेली आहे आणि त्या पाठोपाठ तळळे पंचायत समितीमध्ये भाजपचे राजेश जाधव हे विजयी झालेले आहेत। साताऱ्यातल्या कुकुडवाड मधली अपडेट, तर संभाजीनगर फरदापूर गटामधून भाजप सध्या आघाडीवर आहे। संभाजीनगरमध्ये आतापर्यंत जे कल आत येत आहे त्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे बरोबर जात आहेत किंवा काटेकी टक्कर आहे आणि पुण्याच्या बोरी गटामध्ये राष्ट्रवादीच्या कल्पना काळे या सध्या पुढे आहेत। तर पुण्यातील पिंपळवांडीमध्ये शिवसेनेचे मंगेश काकडे सध्या आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये आपण पाहतोय, त्याचबरोबर सांगलीमध्ये बेडक जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। बेडक जिल्हा परिषद गटामधून अस्मिता आवळे या सध्या आघाडीवर आहेत। तर पुण्याच्या बोरी गटामध्ये राष्ट्रवादीच्या कल्पना काळे यांनी आघाडी घेतलेली आहे। पुण्याच्या पिंपळवंडीमध्ये शिवसेनेचे मंगेश काकडे हे सध्या आघाडीवर आहेत। सांगलीमधनं बेडक जिल्हा परिषद गटामधून शिवसेना उमेदवार सध्या आघाडीवर आहे। बेडक जिल्हा परिषद गटामधनं अस्मिता आवळे हे सुद्धा आघाडीवर आहे। तर 731 पैकी 140 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप त्यामध्ये सर्वाधिक
जागा जिंकत किंबहुना सर्वाधिक पुढे राहत मोठा पक्ष ठरताना दिसतोय. त्यापाठोपाठ आपण पाहतोय राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये सावते गणामधून राष्ट्रवादी विजयी झालेली आहे. कोल्हापूरमधून आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या भारती पाटील या विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. भाजपचे महिन मुलतानी हे सध्या आघाडीवर आहेत. कोल्हापुरातनं सावते गणामधून राष्ट्रवादी विजयी झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा विजय झालाय. तर धाराशिव इतकूर जिल्हा परिषद मध्ये शिवसेना विजयी झालेली आहे. शिवसेनेचे अनंत लंगडे हे या ठिकाणी विजयी झाले. धाराशिव मधली ही महत्वाची अपडेट आहे जिथे सेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. सोलापूरच्या दामाजीनगर गटामध्ये रमेश भांजे विजयी झालेले आहेत. सातारामध्ये कातर खटाव जिल्हा परिषद धनंजय चव्हाण हे सध्या आघाडीवर आहेत. तर धाराशिवमध्ये इटकूर जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहतोय शिवसेना विजयी झाली आहे आणि उत्तर पुण्यामध्ये पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी 8 जागी सध्या पुढे आहे. धाराशिवमध्ये आपण पाहतोय इटकूरमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी अनंत पिंटू लंगडे हे विजयी झालेले आहेत. महाड दासगाव जिल्हा परिषद गटामध्ये मसनूर ताज हे सध्या पुढे आहेत. महाड दासगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे मनसूर ताज हे सध्या आघाडीवर आहे. तर उत्तर पुणे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे आहे. महाड दासगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. महाड म्हणजे रायगडमधील महाडमधली ही शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय. उत्तर पुण्यामध्ये जिथे दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रीकरण आहे म्हणजे जिल्हा परिषदेसाठी ते एकत्र आलेले होते तिथे काहीसा फायदा राष्ट्रवादीला झालाय. महाड दासगाव जिल्हा परिषद गटामध्ये मनसूर ताज हे उमेदवार पुढे आहेत. तुळजापूर सिंदफड गटामधून भाजपचा विजय झालाय. तुळजापुरात चांगला इथे यश भाजपला आल्याचं चित्र आहे. शीतल ढाले या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांचा विजय झालाय. तर करमाळ्यामध्ये पांडे गटामधून भाजप आघाडीवर आहे. पांडे जिल्हा परिषद गटामधून भाजपनं आघाडी घेतली आहे. भाजपच्या रश्मी बागल 97 मतांनी सध्या आघाडीवर